राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या गट क्रमांक 73 मधील पाटील माळ ते तुरंबे फाटा या रस्त्यावर गेल्या 25 वर्षांपासून अतिक्रमण झालंय। नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय। पावसाळ्यात या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचत असल्यानं नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढत ये-जा करावी लागतेय। त्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे। दरम्यान या प्रश्नासाठी आमरण उपोषणाचा इशारा दिलेल्या रमेश सावंत यांनी प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केलं। तुरंबे इथल्या गट क्रमांक 73 मधील पाटील माळ ते तुरंबे फाटा या रस्त्यावर गेल्या 25 वर्षांपासून अतिक्रमण झालंय। त्यामुळे परिसरातील नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतंय। हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी वेळोवेळी शासन आणि प्रशासनाकडे केली होती। मात्र ग्रामपंचायत प्रशासन आणि संबंधित शासकीय अधिकाऱ्यांकडून त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। या प्रश्नी सामाजिक कार्यकर्ते रमेश सावंत यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर तहसीलदार अनिता देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन रस्त्याची पाहणी केली। यावेळी बांधकाम विभागाचे शाखा अभियंता मोजमीन नार्वेकर, सरपंच दयानंद कांबळे, ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ यांच्यासोबत चर्चा करण्यात आली। हा रस्ता अतिक्रमण मुक्त करून 33 फूट रुंदीनं खुला करण्याचं लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलंय। गेल्या 25 वर्षांपासून प्रलंबित असलेला हा महत्त्वाचा प्रश्न आता तरी मार्गी लागावा अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे। सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यावरून जाताना नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना पाण्यातून मार्ग काढावा लागतो। त्यामुळे किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याची माफक अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे।